सध्या मी आहे 361 क्रमांकाच्या हायवेवर। बघू शकता तुम्ही माझ्या डाव्या बाजूकडचा जो हा मार्ग आहे लातूरहून येणार आहे आणि उजव्या बाजूकडे जो आहे हा रस्ता नांदेडकडे जाणार आहे। याच ठिकाणी सकाळी 7 ते 7:30 वाजेच्या दरम्यान एक दुचाकी आणि स्कॉर्पिओ या 4 चाकी वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे। लातूरकडून स्कॉर्पिओ गाडी येत होती आणि ती वेगात होती असं इथल्या प्रथमदर्शी नागरिकांनी मला ऑफलाईन मध्ये सांगितलेलं आहे। तर अहमदपूर येथून एक व्यावसायिक तरुण ज्याचं नाव आहे करण ठाकरे, 21 वर्षीय तो तरुण सिम कार्ड विक्री करण्यासाठी अहमदपूरहून खेडेगावला जात असताना हा बायपासचा रस्ता तो क्रॉस करत होता। मात्र वेगाने येणाऱ्या गाडीवाल्याने स्कॉर्पिओ गाडी जिचा नंबर आहे MH50A 8277 या क्रमांकाच्या गाडीने या दुचाकी स्वाराला उडवलेला आहे। तुम्ही बघू शकता, मी चित्रामध्ये दाखवणार आहे। बघू शकता तुम्ही हीच ती दुचाकी आहे आणि या दुचाकीवरील जो करण ठाकरे आहे त्याचं हे साहित्य देखील याच ठिकाणी आहे। सिम कार्ड विक्री करण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे त्याची छत्री आणि बाकी इतर त्याचं काही साहित्य दिसते, छोट्या छत्र्या वगैरे दिसत आहेत। या गाडीचा दुचाकीचा नंबर आहे MH24 P7057। या दुचाकीवरून तो कोणत्या तरी खेडेगावाला जात असताना त्याचा अपघात झालाय आणि या अपघाताची माहिती मिळताच अनेक इथल्या प्रथमदर्शी नागरिकांनी त्याला सहकार्य सुद्धा केलेलं आहे। तात्काळ त्याला अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आलं। मात्र त्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती डॉक्टर चिवडे साहेबांनी मला सांगितलेलं आहे। सगळ्यात अगोदर मला फोन येताच मी पहिल्यांदा अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन पाहणी केली असता त्याला उपचार घेण्यासाठी लातूरला हलविण्यात आलेला आहे ॲम्ब्युलन्सद्वारे आणि काही त्याच्यासोबतचे सहकारी आहेत। तुम्ही इकडे म्हणजे आपल्याला बोलता येईल। तुमचं नाव काय? शेख मोहम्मद। बरोबर, तुम्ही त्यांचे सहकारी आहेत का? म्हणजे तुम्ही एकत्र काम करतात असं मला समजलं। सोबतच काम करतो। बरं, कुठे जात होता करण नेमका? कारण खेड्याला जात होता। बरं बरं, किती जण होते या गाडीवरती? एकटाच होता का? तुम्हाला काय माहित आहे या अपघाताबद्दल, कसं झालं? आणि आम्ही तिथं बस स्टँड जवळ थांबलो। आम्ही तिथे थांबलो त्यामुळे करण पुढे आला। पुढे नंतर आम्ही MG कॉलेज जवळ होतो तोपर्यंत आम्हाला फोन आला की असं पुढं कोणतरी पडलंय म्हणून। तिथं आम्ही पुढे आल्यानंतर बघितलं तर ते करणच होता। म्हणजे तुम्ही एकत्र होतात, तुम्ही पाठीमागे होतात आणि करण पुढे आला होता आणि करणला स्कॉर्पिओ गाडीवाल्याने धडक देऊन पाडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झालेली आहे। करणला लातूरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल देखील करण्यात आलंय। त्याचबरोबर मी पोलीस स्टेशनला सुद्धा भेट दिलेली आहे। पोलिसांनी या स्कॉर्पिओवाल्या ड्रायव्हर आणि गाडीला सुद्धा त्यांच्या ताब्यात घेतलेलं आहे। नेमकं ड्रायव्हर काय माहिती देते हे सुद्धा पाहणं मला गरजेचं वाटतं, कसा प्रसंग होता त्यावेळीचा। खरं तर प्रत्येक नागरिकांनी गाडी चालविताना जबाबदारी घेऊन चालवली पाहिजे। आपण कुठून येत आहोत, कोणत्या रस्त्यावर आपण चालत आहोत, आपण ओळख असताना आपण इंडिकेटर्स दाखवलेले आहेत का, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या जर घेतल्या आपण तर असे अपघात घडणार नाहीत। मात्र आपणच कुठेतरी नियम पाळण्यामध्ये कमी पडतोय का हा वारंवार प्रश्न मला पडतो आहे। खरं तर नियमाचे पालन केल्यानंतर अपघात घडत नाहीत, मात्र आपण असे रस्ते क्रॉस करत असताना आपण जबाबदारी घेऊन पूर्ण नियमाचं पालन जर केलं तर अपघाताला नक्कीच आळा बसू शकेल अशी माझी ठाम खात्री आहे। बघू शकता तुम्ही गाडीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। पुढच्या टायरचं पूर्ण गाडीचा जो शो असतो पूर्ण डॅमेज झालेला आहे। सर पुढे जाऊया आपण, तुम्ही हे दाखवू शकता। क्रॉस करताना करण ठाकरे हा अहमदपूरहून शिरूरकडे जात असताना या रोडवरून तो इकडे क्रॉस करत होता आणि शिरूर ताजबंदकडून अर्थात लातूरकडून जी गाडी येत होती स्कॉर्पिओ, त्या वेगात असलेल्या गाडीने करणला जोराची धडक दिली आणि करण याच ठिकाणी पडला। बघू शकता तुम्ही या गाडीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। यात मूळ हा पॉइंट आहे मुख्य, इथून पूर्ण फरफटत करणची गाडी तिथपर्यंत जाऊन पडली। पुन्हा नंतर ते इथल्या रोडवरील पाहणाऱ्या येणाऱ्या व्यक्तींनी, प्रथमदर्शी नागरिकांनी ती गाडी वर टाकलेली आहे। हेच ते स्कॉर्पिओ गाडीचं जे टायर्सला जे असतात रिंग ते या ठिकाणी पडले आहेत। त्या गाडीच्या दोन्ही गाडीचे
काही पार्ट जे आहेत तुटून पडलेले आहेत. याच्या पुढील भाग ड्रायव्हर नेमकं काय सांगते हे सुद्धा आपण पाहूया आणि तो मी तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. आवाज बहुजनांचा.